मिंथुरी गावातील एका शेतकऱ्याला कर्जापायी त्याची किडनी विकावी लागली। या शेतकऱ्यानं दोन सावकारांकडून 50 हजारांचं कर्ज घेतलं होतं। दिवसाला व्याजापोटी 5000 रुपये द्यावे लागत होते। या सावकारांनी व्याज वाढवत तब्बल 74 लाखांचं कर्ज या शेतकऱ्याच्या माथी मारलंय। यावेळी यातून बाहेर पडण्यासाठी त्यातीलच एका सावकारानं शेतकऱ्याला चक्क किडनी विकण्याचा अजब सल्ला दिला। कर्जाचा वाढता डोंगर, निसर्गाचा लहरीपणा आणि सावकाराच्या तगाद्यामुळे हतबल झालेल्या या शेतकऱ्यानं एका हॉस्पिटलमध्ये जाऊन 8 लाखांना त्याची किडनी विकली। पैशांसाठी या सावकारानं या शेतकऱ्यासह त्याच्या भावालाही कोंडून ठेवलं होतं आणि या प्रकरणी शेतकऱ्यानं पोलिसात तक्रारही केली। मात्र सावकारांविरोधात तक्रार घेण्यास पोलिसांनीही नकार दिला। कुठूनच न्याय मिळत नसल्यामुळे शेतकऱ्याने आत्मदहनाचा इशारा दिला। अडचणीमुळे मी ब्रह्मपुरीला व्याजाने पैसे देते असं माहीत पडलं। मी त्यांच्याजवळ गेलो। त्याजवळ गेल्यानंतर त्यांच्याकडून मी 1 लाख रुपये मागितले, किशोर बावनकुळे, मनीष गाडबांधे। त्याच्यानंतर यांनी मला आपले पैसे परत करण्यासाठी 15 दिवसांनी व्याज आकारत होते। 15 दिवसात व्याज नाही दिल्या तर 5000 10,000 रुपये पेनल्टी लावत होते पर दिवसाची। यांचे एवढं दहशत आहे ना ब्रह्मपुरीत की हे यांची तक्रार पण कोणी घेत नाही। तक्रार पण यांची कोणी घेत, म्हणजे यांच्या विरुद्ध तक्रार करायला गेलं ना कोणी तक्रार पण घेत नाही। तर कर्ज फेडण्यासाठी किडनी कशा पद्धतीने विकले, तर रोशन कुडे या शेतकऱ्यानं सावकाराकडून 1 लाखांचं कर्ज घेतलं। सावकाराकडून दिवसाला 10,000 रुपये व्याजानं वसुली करण्यात आली। एक लाखांचं कर्ज 74 लाखांवर केलं। कर्ज फेडण्यासाठी जमीन, ट्रॅक्टर, घरातील सामानही विकलं। कर्ज न फिटल्यामुळे सावकाराकडून किडनी विकण्याचा सल्ला मिळाला। रोशन कुडेने 8 लाखांमध्ये आपली किडनी विकली। तर मी त्या मुलाला वाचवून आणलं अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिलाय। तर या प्रकरणाचा सरकारनं गांभीर्याने विचार करावा अशी मागणी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केली। नीच तो प्रकरण काढलेला होता। त्या पोराला परदेशात जावं लागलं। चायनाजवळ एक छोटासा देश आहे, तिथे त्याला नोकरीसाठी, आणि तिथून त्याला मी वाचवून आणलं सगळं माझ्या एफर्ट्स लावून, आणि ती पूर्ण, नाहीतर त्याचा जीवच गेला असता तिथे। तो माझ्याच मतदारसंघातला मुलगा आहे मोकरीचा, आणि त्याची चौकशी पोलीस अधीक्षकांना पत्र दिलं। सर्वोपरी चौकशी करायसाठी मी त्यांना सांगितलं। मला असं वाटतं याच्यावरून सरकार किती जोरात काम करतंय हे आपल्याला कळून चुकतंय। सरकारने जे काही शासकीय योजना जाहीर केल्या आहेत, शेतकऱ्यांना हे माफ केले, ते माफ केले, 7/12 कोरा करणार, अमुक तमुक, ते आता कुठे झाले नाही झाले, त्याच्यामुळे अशा प्रकारचे घटना घडतायत। याचा सरकारने विचार करावा। देवेंद्र फडणवीस संवेदनशील आहेत असं मी समजतो। त्यांचे दोन्ही उपमुख्यमंत्री संवेदनशील आहेत, असं भावनाप्रधान आहेत असे समजतो। मला वाटतं त्यांनी आता गंभीरपणे विचार करावा।